नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आलेले तर बघू शकता. ज्यांना वडील नाही किंवा पती नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आलेले. तर काय सुविधा आहेत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, लाडक्या बहिणींना KYC करण्याची शेवटची तारीख बघू शकता, 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे. तर बघा काय प्रोसेस आहे. तर तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. तर खाली बघू शकता, तुम्हाला होम पेज असं दिसणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करायचं तुम्हाला. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता नेक्स्ट प्रोसेस आहे. ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहे त्यांचा क्रमांक टाकायचा इथं. लाभार्थी आधार क्रमांक, त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथं कॅप्चा सबमिट करायचा आहे. तुम्हाला वेगळा कॅप्चा येणार इथं, तो सबमिट करायचा आहे. नंतर मी सहमत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट तुम्ही जो नंबर दिलेला आहे, जो मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येणार आहे. OTP इथं सबमिट करायचं आहे. इथपर्यंतच तुम्हाला प्रोसेस करायचं. सबमिट झाला की तुमचं नेक्स्ट तुम्हाला हा ऑप्शन येईल बघा, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तुम्हाला जर तुम्हाला वडील नसेल किंवा पती नसेल तर हे तुम्ही इथं नाही केलं तरी चालेल. फक्त इथपर्यंत तुमचं OTP तुम्ही सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस येणार आहे, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, ते तुम्ही जरी नाही केलं तरी चालेल. तर पुढं काय करायचं तुम्हाला बघू शकता. इथपर्यंत झाल्यानंतर इथपर्यंत झालं म्हणजे तुमचं सक्सेसफुल झालं. OTP अर्ध OTP झालं म्हणजे तुमचं स्वतःचं तुम्ही OTP सबमिट केलंय स्वतःचा आधार क्रमांक टाकून. म्हणजे तुमचं अर्ध OTP, तुमची अर्धी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर नेक्स्ट प्रोसेस जी होती, जे वडिलांचं किंवा वडील नाही आहे किंवा पती नाही आहे, तर अशा महिलांना अडचणी येत होत्या. तर त्या महिलांसाठी बघू शकता काय ऑप्शन आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना वडील अथवा पती नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC साठी शासनाची विशेष सुविधा 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी लागणारी ही कागदपत्रे तुम्हाला लाभ द्यायची बघा. कोणते कोणते कागदपत्र लागणार, डॉक्युमेंट लागणार बघू शकता. तर स्वतःची KYC करायची आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं KYC स्वतःची करून घ्या फक्त. त्यानंतर बघा, घटस्फोट झाला असेल तर प्रमाणपत्र तुम्ही जोडा. अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जोडा, नंतर न्यायालयाचे आदेश यांची प्रत जोडा. ह्या तिघापैकी तुम्ही एक काही पण डॉक्युमेंट देऊ शकता. अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही ते डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता. तिथं जमा करू शकता अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला KYC जी लाडकी बहिणीची सुविधा आहे ते तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. आणि दुसरा पर्याय, जर तुमच्याकडे हे घटस्फोट प्रमाणपत्र नसेल किंवा अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची प्रत, हे जर डॉक्युमेंट नसेल तर दुसरा ऑप्शन बघू शकता तुम्ही. लाडकी बहीण योजना KYC घटस्फोटित विधवा महिलांसाठी बघू शकता. एकल महिलासाठी मोठी सवलत. ज्या एकच महिला आहेत, ज्या महिलेचे पती किंवा वडिलाचे दुर्दैवी निधन झाले आहे, किंवा ज्या घटस्फोटित आणि सिंगल महिला आहे, त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण बदल करण्याचे ठरले आहे. त्यांच्या अडचणीची दखल घेऊन KYCच्या वेबसाईटवर नवीन पर्याय ऑप्शन उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. ज्यांच्या पतीचे किंवा वडिलाचे निधन झाले आहे त्यांचा मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सोय दिली जाईल. घटस्फोटित महिलांना त्यांचे घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जाईल. या बदलासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया, तांत्रिक बदल वेबसाईटवर लवकरच केले जातील, ज्यामुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. बघा, तर हे तुम्हाला दोन ऑप्शन आहे. जर तुम्ही अजून त्या वेबसाईटवरती असं ऑप्शन दिलेलं नाही की तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता, पण काही दिवसानंतर लगेच ती पण तुम्हाला सुविधा भेटणार आहे. आणि जे दुसरी सुविधा आहे, तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही अंगणवाडी सेविका, तुमच्या ज्या जवळपास जे अंगणवाडी आहे, तुमच्या गावात जे अंगणवाडी आहे, तुम्ही त्या अंगणवाडीच्या सेविकाकडे हे डॉक्युमेंट जोडू शकता. म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला लाडकी बहीण योजना सुविधा भेटत राहणार आहे. त्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे, किंवा एक
चांगली सुविधा आहे, जेणेकरून ज्या महिलांना ई केवायसी करताना अडचणी येत होत्या, अशा महिलांसाठी या सुविधेचा लाभ भेटत राहील जर तुम्ही ह्या प्रोसेस जर कंप्लीट केलं तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.